लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये खळबळ उडवणाऱ्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलंय. धारदार शस्त्रानं हल्ला करून खून करणारा सराईत आरोपी राजेंद्र काकवी याला आडगाव गुन्हे शोध पथकानं मध्य प्रदेशातील इंदोर येथून ताब्यात घेतलंय. तर या कारवाईमुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या तपासाला मोठं यश मिळालंय. 9 मे रोजी रात्री आडगाव नाका परिसरात जयंत पवार यांची धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेली होती. जुन्या वादातून आरोपी राजेंद्र काकवी याने हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं होतं. तर घटनेनंतर आरोपी हा फरार झालेला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली. 5 आरोपी आपल्या संपर्कातील व्यक्तींच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत असल्याचं उघड झालं. तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या पाठलागानंतर पोलिसांनी येवला, मनमाड, डोंबिवली असा शोध घेत मध्य प्रदेशातील उज्जैनपर्यंत धाव घेतली. तिथून पुढे आरोपी इंदोरमध्ये असल्याची खात्री पटताच क्राईम ब्रँचच्या मदतीने सापळा रचण्यात आला. इंदोरमधील सिल्वर मॉल परिसरातून अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश आलंय. या प्रकरणात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्ता मोनिका राऊत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे. दरम्यान पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.